नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात अर्जुनच्या हाती लागला हुकुमाचा इक्का आणि केससाठी महत्त्वाची असणारी गोष्ट अर्जुनच्या हाती लागली. ती कोणती गोष्ट? चला तर बघूया. आजचा भाग सुरू होतो. आता सायली आणि अर्जुन गप्पा मारत बसली असतात. आता रात्रीची वेळ झाली असते. तर आता अर्जुन सायलीला बोलतो, तुम्ही आणि प्रतिमा आत्या किती सिमिलर आहात ना, हे सगळ्यांनाच दिसतं. आणि आज तर काय, तुम्ही तर चक्क प्रतिमा आत्यासारखा स्टँड घेतला. आता सायली विचारते, म्हणजे काय? तर आता अर्जुन सांगतो, म्हणजे बघा ना, सगळ्यांना कसं एकत्र आणायचं आणि मनात जे काही असेल ते त्यांच्यासमोर डिस्कस करायचं, हे आत्याची स्टाईल आहे. ती नेहमी म्हणायची की जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे जे कम्युनिकेशनने सॉल्व्ह नाही होत. सायली बोलते, मलाही असंच वाटतं. अर्जुन आता पुढे बोलतो, आजचा पहिला गेम ना कोऑर्डिनेशनचा होता, म्हणजे एकाच वेळेला सेम विचार करण्याचा होता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही आणि आत्या जिंकलात. आणि आता पुढे अर्जुन सायलीला बोलतो, आय मीन तुम्ही दोघे न बोलता असं कम्युनिकेट कसं करता? मला तर असं नेहमी वाटायचं की असं कोऑर्डिनेशन ना फक्त आई आणि तिच्या मुलाचंच असतं. आता सायली थोडी इमोशनल होते आणि बोलते, आई आणि मूल एकमेकांशी कसा संवाद करत असतील हे मला माहीत नाही आहे हो, पण मला प्रतिमा आत्यांना बघून नेहमी असं वाटतं की माझी आई जिथे कुठे असेल ना, ती प्रतिमा आत्यासारखीच असेल. अर्जुन बोलतो, तुम्ही दोघी खरंच किती सिमिलर आहात आणि ते जे आत्याची खरी मुलगी आहे ती किती ऑपोजिट आहे. तिच्यात तर आत्याचे 0 गुण आहे, 0. इतकी रूड आणि सेल्फिश आहे ती. ती तन्वी आहे ना, ती फक्त जन्माने आत्याची मुलगी असेल, पण वागण्याने ना तुम्हीच आत्याची मुलगी वाटता, असं तो सायलीला बोलतो. सायली बोलते, प्रतिमा आत्याने मला जन्म दिलेला नसेलही, पण त्या माझ्या आत्ते सासू आहेत, त्यामुळे त्यांच्या स्पर्शातून मला जी माया मिळते ना, ते मी माझं भाग्यच समजते. आता अर्जुनला सुद्धा हे ऐकून बरं वाटतं. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि काल आपल्याला जे दाखवलं असतं ना की कल्पना प्रतापला बोलते की तुम्ही तर तिचीच बाजू घेता आणि आपल्या बायकोची नाही. त्यावर आता प्रताप बोलतो, अगं मी तिची बाजू घेत नाही आहे आणि अगं मी तुझ्या विरोधात तर अजिबात बोलत नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्या घरात सध्या जी परिस्थिती सुरू आहे ना, त्यातून आपणच मार्ग काढायला हवा. आणि आता प्रताप कल्पनाला बोलतो, कल्पना आपण आता सत्य स्वीकारायला हवं आणि सत्य हे आहे की सायली आपली सून आहे. आता कल्पना चिडतच बोलते, सायली जेव्हा पहिल्यांदा अर्जुनसोबत लग्न करून या घरात आली होती ना, तेव्हा तिला पहिले सून म्हणून मीच स्वीकारलं होतं आणि तिच्यासाठी पूर्णाईंची वादसुद्धा मीच घातला, पण त्या बदल्यामध्ये मला काय मिळालं? तर 2 वर्ष फसवणूक करून घेणारी मूर्ख सासू असं लेबल. ती आता पुढे प्रतापला बोलते, जेव्हा खाडकन थोबाडीत बसते ना, तेव्हा काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. इकडे सीन शिफ्ट होतो आणि प्रतिमा आणि रविराज बोलत असतात. आता प्रतिमा रविराजला बोलते, यातून ना काहीतरी मार्ग काढायलाच हवा. सायलीची चांगली बाजू सर्वांनाच दिसते, पण अजूनही कल्पना आणि पूर्णाई मागचं विसरायला तयार नाही आहे. आता रविराज प्रतिमाला समजावू लागतो आणि तिला म्हणतो, अगं प्रतिमा, हे सगळं विसरणं कसं शक्य आहे? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अगं हा टर्म वकिलाच्या ओळखीचा आहे आणि आपण काय या घरामध्ये ही कधी ऐकली आहे का? कधी घडलाय का कसं आजूबाजूला? नाही ना. आणि मग त्यात काय, पूर्णाजीने सगळं विसरून जायचं आणि सायलीला असं पटकन घडणार आहे का? वेळ लागेल ना याला. इकडे आता प्रताप कल्पनाला बोलतो, अगं पण तशी थोबाडीत मी सुद्धा खाली आहेच ना, माझाही संताप झालाच होता तेव्हा. पण कल्पना मला सांग, आपला गुडघा दुखतो तेव्हा आपण आपला पाय कापतो का? नाही ना. अगं आपण त्याच्यावर औषध उपचार करतो, चालण्याचा प्रयत्न करतो. मग आपण हेच सगळं मुलांच्या बाबतीत का नाही करत आहोत? प्रताप आता कल्पनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रताप कल्पनाला बोलतो की हो, मला मान्य आहे की मुलं चुकली आहेत, पण आता त्या सगळ्या चुका विसरून आपण पुढे का नाही जाऊ शकत? इकडे आता प्रतिमा रविराजला बोलते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का एकट्या सायलीने केलं होतं का? तर आता रविराज तिला बोलतो, कल्पना वहिनी अजूनही अर्जुनशी नाही बोलत, हे फक्त नोटीस नाही केलं का तू? त्याच्यावर त्या सतत चिडलेल्या असतात. त्यावर आता प्रतिमा बोलते, केलं. आणि सायली सुद्धा सगळ्यांची मनं जपण्याचा किती प्रयत्न करत असते ना, मी हे सुद्धा बघितलं रविराज. पुढे आता प्रतिमा बोलते, तिला ना बिचारीला कोणी काहीही बोलू द्या, तरीही ती अपमान नाही वाटून घेत. तिच्या जागी जर का दुसरी सून असती ना, तर एव्हा ना तर तिने वेगळं व्हायचं ठरवलं सुद्धा असतं, पण सायली फक्त घर जोडून कसं ठेवायचं ती इतकाच विचार करत असते. आता रविराज मान खाली घालतो आणि गप्प बसतो. तर प्रतिमा हे बघून बोलते, आता जेव्हा कल्पना आणि पूर्णाईंचं जे होत आहे ना, तेही सध्या तुमच्या बाबतीत सुद्धा होत आहे. सगळं दिसतंय मला, तुम्हाला सगळं कळतंय, तुम्हाला सुद्धा सगळं दिसतंय, पण सायली तू 100 नंबरी सोनं आहेस. हे शब्द काहीही केल्या तुमच्या ओठांवर येत नाही. तुमची मनं अजूनही सत्य स्वीकारायला तयार नाही, असं आता कल्पना रविराजला समजून सांगते. पण इकडे रविराज आणि तिकडे कल्पना दोघंही ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. इकडे आता प्रताप कल्पनाला सांगतो, कल्पना सायलीच्या स्वभावात काही दोष आहे म्हणावं तर असंही काही नाही आहे. आणि मगाशी अर्जुन जे म्हणाला ना, ते मला कधीतरी ना खरंच वाटतं, सायलीने प्रतिमाने संस्कार केलेत का असंच वाटतं ना. कल्पना बोलते, अर्जुन आहे ना कधी कधी खूप मूर्खासारखा बोलतो, त्यात आता तुम्ही उगाच सतत त्याची ढील नका ओढू. त्यावर आता प्रताप तिला बोलतो, अगं कल्पना, मला जे दिसतंय ना मी तेच बोलतो.
पुढे आता तो बोलतो, कल्पना मला सांग, तन्वीचा ना नुकताच जन्म झाला होता आणि पूर्णाई असं म्हणाल्या होत्या की आपण किल्लेदार आणि सुभेदार दोघांनाही एक मोठा बंगला बांधू आणि एकत्र राहू. अगं आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला होता. आपल्याला आनंद झाला होता, पण एकटी प्रतिमा होती तेव्हा जिने या गोष्टीला विरोध केला होता. तुला आठवतंय का? त्यावर आता कल्पना बोलते, आठवतंय. आणि तेव्हा सुद्धा प्रतिमाने आजच्यासारखंच गेट टुगेदर ठेवलं होतं आणि आपल्या सगळ्यांना समजावून सांगितलं होतं की भांड्याला भांडं लागेल अशी परिस्थिती निर्माण नको व्हायला. त्यापेक्षा ना आपण नाती जपायला जास्त महत्त्व देऊया. आता प्रताप सांगतो, एक्झॅक्टली. आणि प्रतिमाने आयुष्यभर तेच केलं आणि आता सायली सुद्धा तेच करतेय. तेव्हा प्रतिमाने एक स्टँड घेतला होता आणि आता सायली आणि अर्जुनचं नातं किती घट्ट आहे हे दाखवण्यासाठी सायलीने स्टँड घेतला. पुढे प्रताप आता कल्पनाला बोलतो, अगं कल्पना, तुला हे प्रतिमा आणि सायलीमधलं साम्य खरंच दिसत नाही आहे का? आता इकडे कल्पना विचारच करू लागते. इकडे आता अश्विन आणि प्रिया आपल्या रूममध्ये असतात आणि ते गप्पा मारत असतात. अश्विन आता प्रियाला सांगत असतो, तुला माहिती आहे का, लहान असताना ना असेच आम्ही गेट टुगेदर करायचो आणि काही धम्माल मजा यायची ना, बाप रे. आज बघा ही प्रिया बोलते, तेव्हा सायली नव्हती ना खोडा घालायला म्हणून मजा यायची. अश्विन आता बोलतो, जाऊ दे ना, तिचा स्वभाव कसा माहिती आहे आपल्याला माहीतच आहे ना. तर आता प्रिया बोलते, हो मला तर चांगलंच माहीत आहे. तिने ना माझ्या आईला तर काय हायजॅक केलाय. अश्विन तू मला सांग, माझ्या आईची आणि तिची जोडी कशी काय लागली आणि त्या दोघींना इतका सोपा टास्क कसा मिळाला? अश्विन आता बोलतो, नाही सोपा वगैरे काही नव्हता ना, उलट आपल्यापेक्षा हार्ड होता. त्यावर आता त्याला थांबवतच प्रिया बोलते, अरे काही नाही, चिटिंग केली असणार त्यांनी. हा सगळं आहे ना सायलीचाच प्लॅन असणार आहे. तिला फक्त हे सिद्ध करायचं आहे की मी कशी माझ्या आईपेक्षा वेगळी आहे आणि ती कशी माझ्या आईसारखी आहे. अश्विन आता बोलतो, अगं ठीक आहे, हा फक्त गेम होता, तू इतकी का सिरियस घेत आहे? प्रिया बोलते, बरं मला सांग, आपण दोघंच दोन्ही टास्कमध्ये कसं काय हारलो, सांग ना मला. आता अश्विन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तिला म्हणतो, अगं काय फरक पडतो, हे बघ आपण किती कम्पॅटेबल आहोत ना, हे कुठलंही टास्क नाही ठरवू शकत. अगं आपण एखादा टास्क हारलो म्हणून काय झालं, आपण खऱ्या आयुष्यात जिंकलोच की. आणि कोणी काहीही म्हटलं तरी ही नंबर 1 जोडी कोण आहे? त्यावर आता प्रिया बोलते, आपण. तर आता अश्विन तिला बोलतो, दॅट्स माय गर्ल, आणि तो आता हसतो आणि आता प्रिया कसं तरी तोंड करू लागते. इकडे आता सीन शिफ्ट दाखवला आहे आणि त्यांनी महिपतचं घर दाखवलं. महिपत मस्त सोफ्यावर लेटला असतो आणि तो ड्रिंक करत असतो. तितक्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो आणि तो त्या फोनकडे बघून बोलतो, अरे देवा. आणि एकदम असा नीट व्यवस्थित बसतो आणि फोनकडे बघत बोलतो, देशमुख बाई त्यांचा फोन, असं म्हणत तो आता फोन उचलतो. त्याला आता वाटत असतं कारण की त्याने ड्रिंक केली आहे म्हणून तो काही तरी बडबड करणार, म्हणून तो खूप नीट काळजीने व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो एक एक शब्द जपून बोलतो आणि तो म्हणतो, हॅलो देशमुख बाई बोला, या सेवकासाठी काही ऑर्डर, असा तो बोलत असतो. आता दामिनीच्या हे लक्षात येतं. दामिनी बोलते, आत्ता ही दारू ढोसून आहात तुम्ही? काय हो, अशी कुठली तरी वेळ आहे का दिवसातली जेव्हा तुम्ही नशेत नसता आणि शुद्धीवर असता? आता त्यावर महिपत बोलतो, अहो देशमुख बाई मी 24 तास शुद्धीतच असतो. तर आता दामिनी बोलते, तुम्ही गप्प बसा आणि माझं ऐका व्यवस्थित. तुमची ती प्रिया आहे ना, तिने भेटायला यायला मला नकार दिलाय. मी रविराजला नोटीस पाठवली होती आणि मला त्याचं उत्तर आलंय, ते अशी की मी मेंटली अस्वस्थ आहे म्हणून मी येऊ शकणार नाही. महिपत आता बोलतो, काय अशी कशी येऊ शकणार नाही? त्यावर आता दामिनी बोलते, ते तुमचं काय तुम्ही बघा, मला 24 तासात ना प्रिया माझ्या समोर हवी. महिपत आता बोलतो, हा येणार 24 तासात ती तुमच्या समोर येणार. आता इथे मला तुम्हाला एक स्पॉइलर द्यायचा आहे. येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली कुठेतरी बाहेर जातात आणि आता दामिनीने बोलावलं म्हणून प्रिया तिथे जाते. तर आता अर्जुन आणि सायलीला महिपत आणि प्रिया हे बोलताना दिसतात आणि अर्जुन फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये ते काढून घेतो आणि आपल्या घरच्यांना दाखवतो. खरंच खूप मज्जा येणार आहे हे पाहायला. असो, इकडे आता महिपत दामिनीला बोलतो, आता ती प्रिया आहे ना जे कोर्टात खोटं बोलली, आणि काय खोटं बोलली ते तुम्हाला माहीत आहे. मग ते त्या किल्लेदार सोबत आली तरीही तेच खोटं बोलणार आहे. मग तुम्ही का तुमचा ते वेस्ट ऑफ टाइम करताय? तर आता दामिनी महिपतला सांगते, मला कारण ही लिगली दाखवून द्यायचं आहे की मी आय विटनेसला भेटली आहे आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की प्रिया रविराज समोर की ती कसं आणि काय काय खोटं बोलते ते. मला 24 तासात प्रिया माझ्या समोर हवी, बस. आता महिपत बोलतो, बरं सांगतो देशमुख बाई सांगतो. आता तो पुढे बोलत असतो तितक्यात दामिनी फोन कट करते. इकडे आता सगळे झोपले असतात. अश्विन सुद्धा झोपला असतो. आता पण प्रियाला काही झोप येत नसते. तिची तर झोप पूर्ण उडाली असते कारण तिला गेममध्ये जे काही झालंय ते सगळं आठवत असतं आणि तिला सगळं फ्लॅशबॅक होत असतं. आता ती मनात विचार करू लागते, ती सायली काय अशी जिंकत राहिली ना तर ती सगळ्या सुभेदारांना तिच्या बाजूने वळवून घेईल आणि किल्लेदार तर काय तिचंच रक्त आहे ना. पुढे ती बोलते, मी जर एकटी पडायला नको असेल ना तर मला कसंही करून या अश्विनला नाचवत राहायला हवं. आणि ती आता विचार करू लागते की काय करू वगैरे. तितक्यात तिचा फोन वाजतो. रिंग वाजल्यावर आता रिंगच्या आवाजाने अश्विन उठला की नाही हे पहिले आता प्रिया चेक करते.
पण तो सध्या तरी झोपलाच असतो. आता प्रिया साईडला येते आणि बोलते, अहो तुम्ही इतक्या रात्री कसं काय फोन करता मला? तुम्ही मला वाटेल तेव्हा फोन करता, मी काय एकटी राहते का? अहो इथे नवरा झोपतो माझ्या बाजूला. आता महिपत बोलतो, ए चिचुंद्रे, मला माहीत आहे तुझा नवरा राहतो म्हणून, कळलं ना? आणि आता तो पुढे बोलतो, तुझी एवढी हिंमत, तू देशमुखबाईला भेटायला नाही बोलली? अगं तू भल्या भल्यांची मानसिकता बिघडवणारी पोरगी, आणि तुझी मानसिकता कशी बिघडली ग? आता प्रिया सांगते, अहो ते उत्तर मी नाही तर किल्लेदारने दिले, माझ्या हातात काहीच नाही. महिपत बोलतो, आहे चिचुंद्रे, तुझ्या हातात आहे. देशमुखबाईंच्या समोर हजर व्हायचं, कळलं का? आणि जर तू 24 तासाच्या आत तिथं हजर राहिली नाही तर मी तुझी चमडी काढीन, त्याची पर्स बनवीन आणि तीच पर्स मी तुला वापरायला देईल. मस्त घेऊन फिर मग. आता प्रिया घाबरते आणि बोलते, नाही कळलं, मला सगळं कळलं, मी दामिनीकडे जाईल उद्या. आणि आता फोन ठेवल्यावर प्रिया आता मनात बोलते, सगळं जग माझा शत्रू झालाय. एकीकडे ते सायली आणि अर्जुन आणि दुसरीकडे हा महिपत मला श्वासही घेऊ देत नाही. तितक्यात आता ती फोन जोरात आपटते. आता अश्विन जो असतो ना तो झोपला असतो, पण तो त्या फोनच्या आवाजाने दचकून उठतो आणि तो आता प्रियाला आवाज देतो आणि बोलतो, तन्वी अगं तू काय करतेयस, तुला झोप नाही येत आहे का? तर आता ही प्रिया बोलते, नाही ते काय ना, मी पाणी घ्यायला आले होते. अश्विन बोलतो, अगं पण पाणी तर तुझ्या बेडच्या बाजूलाच आहे ना? आणि आता प्रियाचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या ग्लासवर जातं. आता प्रिया बोलते, अरे हो की, बघितलंच नाही मी. तू एक काम कर, तू झोप ना, असं आता ती अश्विनला बोलते. इकडे आता सकाळ होते. सायली चहा घेत असते तर अर्जुन आता तो व्हिडिओ बघत असतो जेव्हा त्यांनी सीन रिक्रिएट केला असतो तो. आता सायली हे बघून बोलते, काय हो तुम्ही सकाळी उठल्या उठल्या काय कामाला लागता, शांतपणे कॉफी घ्या आधी. अर्जुन आता तिला बोलतो, आता नाही, इतकं काम झाल्यावर. आणि तो परत व्हिडिओकडे बघत असतो. सायली आता अर्जुनला बोलते, पण तुम्ही मधुभाऊंचा हा व्हिडिओ किती वेळा बघणार आहात? तुम्ही आधी पण बघितला आहे ना बरेचदा, आणि सतत बघून काय होणार आहे? अर्जुन आता सायलीला सांगतो, अगं केस जितकी कॉम्प्लिकेटेड असते ना तितक्याच गोष्टी त्यात लपलेल्या असतात. मिसेस सायली, मी माझ्या बाकीच्या केसेसमधून एक शिकलोय. आपण जर का क्ल्यूज डेली व्हिजिट करत राहिलो ना तर आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट नक्की सापडते. तितक्यात आता तिथे चैतन्य येतो आणि गुड मॉर्निंग असं बोलतो. सायली म्हणते, बरं झालं तुम्ही आलात चैतन्य भाऊजी, तुम्ही तरी यांना सांगा, निदान कॉफी घेण्यापुरती तरी काम बाजूला ठेवावं. आता चैतन्य बोलतो, वहिनी मी कामाबद्दल असं काहीतरी सांगायला आलोय ना की अर्जुन कॉफी काय नाश्ता करायचंच विसरून जाणार. त्याच्या चेहऱ्यावर एक पॉझिटिव्ह स्माईल असते. अर्जुन विचारतो, काय झालं? आता चैतन्य सांगतो, मी कोर्टातनं पेटिशन टाकलंय की प्रियाची सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशी व्हावी, आणि कोर्टाकडून जर का लगेच अप्रुव्हल आलं ना तर आपण रविराज काकांकडे ती नोटीस लगेच पाठवून देऊ. सायली बोलते, पण प्रिया आणि रविराज काका लगेच यायला तयार होतील का? अर्जुन बोलतो, कोर्टाची ऑर्डर आली ना तर सिनियर नाही म्हणू शकणार नाही, आणि तन्वीला सुद्धा सायकोलॉजिस्ट समोर यावंच लागेल. सायली बोलते, पण जर का तसं झालं तर प्रिया परत काहीतरी खूप मोठा तमाशा करेल, आणि काय तर नोटीस येता क्षणी ती माहेरी पडेल. आणि शिवाय रविराज काकांनी सुद्धा हे सगळं थांबवायला हवं, यासाठी ती नेहमीसारखे प्रयत्न करेल. आता अर्जुन बोलतो, जाऊ दे तिला माहेरी, आता माहेर जवळ आहे, त्याचा थोडा तरी फायदा होऊ दे तिला. चैतन्य बोलतो, आता माहेर तर जवळ आहेच ना, आता पनवेलमध्येच कुठे जायचं असेल तर किती वेळ लागणार, जास्तीत जास्त अर्धा तास, असं म्हणत तर दोघेही हसू लागतात. पुढे चैतन्य बोलतो, आणि याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होत असणार, सासरवाशांना. आता अर्जुन एकदम थांबतो आणि तो विचार करू लागतो आणि बोलतो, एक्झॅक्टली. अर्जुन आता उठून उभा होतो आणि बोलतो, इथं ट्रॅव्हल करायसाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. चैतन्य बोलतो, हो मग त्याचं काय? अर्जुन आता सायलीला सांगतो, विलासने जेव्हा पोलिसांना फोन केला होता की मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे, बरोबर? सायली बोलते की हो. अर्जुन आता सांगतो की आणि मग मधुभाऊ आश्रमात पोहोचले, मग त्यांनी साक्षी आणि विलासला बघितलं, त्यानंतर त्यांच्यात वादावादी सुरू झाली, झटापट सुरू झाली, मग पिस्तूल काढला गेला आणि त्या झटापटीत ना विलासला गोळी लागली. आणि हे सगळं ना ती प्रिया लपून बघत होती. मग तुम्ही सिनेमा संपवून परत आश्रमात आला, जे काही घडलं होतं ते प्रियाने तुम्हाला सगळं काही सांगितलं, आणि हे सगळं होण्यात 1.5 ते 2 तास गेले असतील, बरोबर? आणि त्यानंतर पोलीस आश्रमात आले. आता हाच आहे बरं का अर्जुनचा हुकुमाचा इक्का. अर्जुन आता बोलतो, त्यांना इतका वेळ का लागला असेल? पोलिसांना काय कोणीच खुनाबद्दल कॉल केला नव्हता? विलासचा मेसेज वाचूनच ते तिथे आले होते, बरोबर? मग पनवेलमध्येच त्यांना यायला 1.5 तास कसा लागला? तर आता सायली आणि चैतन्य त्यावर विचार करू लागतो. सीन शिफ्ट होतो. आता प्रिया इकडे विचार करत असते आणि तिच्या डोक्यात आता महिपतचा आवाज फिरत असतो की देशमुख बाईसमोर हजर व्हायचं वगैरे, आणि 24 तासाच्या आत हजर वगैरे राहा, अशी धमकी तिच्या समोर येत असते आणि तिला आठवत असते. तर तिला टेन्शन येत असतं. आता ती मनात बोलते, महिपतची ऑर्डर निघाली की काहीही झालं तरी दामिनीला भेटायचं, आणि मला सध्या तरी त्याच्या ऑर्डर्स पाडाव्याच लागणार आहे. पण मी कसं करू? किल्लेदारला कसं पटवू की अर्जुनकडून मला चौकशी नको पण दामिनीकडून चालेल? हे मी कसं जमवू, असा ती विचार करत असते. सीन शिफ्ट होतो. चैतन्य आता अर्जुनला बोलतो, तुझं अगदी बरोबर आहे रे,
म्हणजे काय ना, पनवेलमध्ये अगदी शहरात कुठेही जायचं असेल तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नको लागायला. मग हे पोलीस इतक्या उशिरा तिथे कसे काय पोहोचले? त्यांना फोन नव्हता आला कोणाचा, पण मेसेज तर गेला होता ना विलासकडून. त्यावर आता अर्जुन बोलतो, एक काम कर, विलासचा मेसेज कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता आणि तिथून कुठले पोलीस ऑफिसर किती वेळातून तिथून निघाले आणि कुठल्या व्हेकलनं निघाले ना, तू याची डिटेल्स काढ. सायली बोलते, पण तो मेसेज वाचून तर पोलीस खुना आधी तिथे पोचायला हवे होते. अर्जुन बोलतो, पण नाही पोचले. मला असं वाटतं ना की आपल्या हातात आता हुकुमाचा इक्का लागलाय मिसेस सायली, आणि आपल्या पुराव्यांच्या या चेनमध्ये ना ही खूप महत्त्वाची लिंक आहे. विलासचा पोलिसांना मेसेज आणि पोलीस आश्रमात पोहोचणं यात गेलेला वेळ. आता चैतन्य आणि सायली एकमेकांकडे आशेने बघू लागतात. चैतन्य आता बोलतो, मी लगेच सगळे डिटेल्स कलेक्ट करतो. आणि अर्जुन आता बोलतो लगेच. तर आता चैतन्य पटकन तिथून पडून जातो, कामासाठी लागतो. आता अर्जुन सुद्धा सायलीला धीर देतो आणि एक होप देतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला सायली आणि प्रतापची बॉन्डिंग अजून थोडीशी पुढे जाताना दिसत आहे. त्यांच्यातलं हसणं खेळणं वगैरे आपल्याला दिसणार आहे. आणि रविराजकडे नोटीस गेली आहे, कारण चैतन्याचं पिटिशन अप्रूव्ह झालं आहे. तर सायकोलॉजिस्ट समोरच आता प्रियाची चौकशी होईल. हे ऐकून प्रियाला लागला मोठा धक्का. चॅनलचे पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्या एका नवीन भागासोबत. तोपर्यंत हसत खेळत रहा. धन्यवाद.